नमस्कार मित्रहो, आपण मागच्या तासिकेमध्ये अर्थशास्त्राच्या चौथ्या प्रकरणाला सुरुवात केली होती. या प्रकरणामध्ये पुरवठा आणि पुरवठ्याचं विश्लेषण या बाबतीमध्ये मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगितलेलं होतं. पुरवठा या घटकामध्ये कोणकोणत्या संकल्पना येत असतात या संकल्पनेचा विचार आपण केलेला होता. त्यामध्ये 3 संकल्पना आपण अभ्यासल्या. पहिली संकल्पना आपण पाहिली ती म्हणजे एकूण उत्पादनाची संकल्पना, की ज्या एकूण उत्पादनामध्ये जे वस्तूचं आणि सेवांचं उत्पादन जे केलं जात असतं, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे चारही घटक आहे, हे चारही घटक कामाला लावून जे उत्पादन होतं त्याला एकूण उत्पादन असं म्हटलं जातं. म्हणजे एका विशिष्ट कालखंडामध्ये जेवढ्या वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन केलं जातं त्याला एकूण उत्पादन असं म्हणतात. त्यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहिली ती म्हणजे साठा. आता जे उत्पादन केलं जात असतं त्याचा साठा करण्यात येतो. म्हणजे जे गोदामामध्ये किंवा गोडाऊनमध्ये ज्या वस्तू काय केल्या जात असतात, साठवून ठेवल्या जात असतात. उत्पादन केल्यानंतर वस्तूंचं उत्पादनानंतर वस्तूंचा साठा करण्यात येत असतो आणि या साठ्यातून मग पुरवठा करण्यात येतो. म्हणजे पुरवठा ही तिसरी संकल्पना आपण अभ्यासली. साठ्यातून पुरवठा केव्हा केला जातो, तर जेव्हा विक्रेत्याला किंवा उत्पादकाला जी किंमत आहे ती किंमत परवडत असेल अशा किमतीला मग विशिष्ट नग बाजारपेठेमध्ये तो काय करतो, विक्रीसाठी काढतो. म्हणजे साठा जो उत्पादनाचा साठा केला जातो त्या उत्पादनाच्या साठ्यातून मग बाजारपेठेमध्ये विशिष्ट किमतीला विक्रेता काय करत असतो, साठ्यातून बाजारात पुरवठा करतो. म्हणजे पुरवठा ही तिसरी संकल्पना आपण पाहिली. आणि ही तिसरी संकल्पना पाहत असताना पुरवठा कशाला म्हटलं जातं, की एका विशिष्ट कालखंडामध्ये एका विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला जेवढी नगसंख्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणली जात असते त्यास एकूण नगसंख्येला काय म्हटलं जात असतं, पुरवठा असं म्हटलं जातं. आता पुरवठा आणि साठा काय, की साठा हा एक काय स्रोत आहे आणि पुरवठा हा एक प्रवाह आहे. साठ्यामधून पुरवठा केला जात असतो आणि म्हणून साठा हा काय स्रोत आहे, उगम आहे. पुरवठ्याचा उगम काय, साठा. आणि म्हणून साठा हा काय आहे, स्रोत आहे आणि पुरवठा हा प्रवाह आहे. साठ्यातून पुरवठा केला जात असल्यामुळे साठा हा स्रोत आहे आणि पुरवठा हा प्रवाह आहे. अशा पद्धतीने आपण मागच्या व्हिडिओ तासिकेमध्ये एकूण उत्पादन, उत्पादनाचा साठा आणि पुरवठा या 3 संकल्पना, या 3 आर्थिक संकल्पना पुरवठ्याच्या बाबतीत आपण पाहिल्या. त्यानंतर आता आपल्याला बघायचं ते म्हणजे पुरवठ्याची व्याख्या. आता पुरवठा जो आहे हा पुरवठा कशाला म्हटलं जात असतं हे अर्थशास्त्रीय दृष्ट्या पाहणे गरजेचं असतं, आवश्यक असतं. आणि म्हणून पॉल सॅम्युएल्सन यांनी पुरवठ्याची व्याख्या करताना म्हटलेलं आहे की बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय. काय बाजारात काय ज्या काही किमती अस्तित्वात असतात आणि जे काही विक्रेते बाजारात अस्तित्वात असतात आणि या विशिष्ट किमतीला विक्रेता त्या विशिष्ट किमतीला आपल्या वस्तू विकण्यासाठी तयार असतो. जेवढ्या वस्तू विक्रीसाठी तयार असतो
तेवढ्या वस्तूला काय म्हटलं जातं, त्या बाजारपेठेतील पुरवठा असं म्हटलं जातं, किंवा त्या नगसंख्येला बाजारपेठेतील पुरवठा असं म्हटलं जातं. आणि याचा विस्तृत अर्थाने जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येतं की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्षात बाजारात विक्रीत आणला जात असतो, विक्रीसाठी आणला जातो, त्याला पुरवठा म्हटलं जातं. काय? विशिष्ट वेळी आणि विशिष्ट किमतीला जो साठा असतो, त्या साठ्यातून जो भाग प्रत्यक्षात बाजारात विक्रीसाठी आणला जातो, प्रत्यक्षात विकण्यासाठी बाजारात विक्रेत्याच्या मार्फत किंवा उत्पादकाच्या मार्फत बाजारपेठेमध्ये नेला जात असतो, त्या प्रत्यक्षात आणलेल्या म्हणजे नगसंख्येला, एकूण नगसंख्येला पुरवठा असं म्हटलं जात असतं. आता पुरवठ्याचा संबंध हा वस्तूंच्या नगसंख्येशी आहे आणि विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असते, हे यामध्ये स्पष्ट होतं. म्हणजे त्या जी विशिष्ट जी किंमत बाजारामध्ये असते, त्या किमतीला विक्रेता काय करतो, आपल्या वस्तू विकण्यासाठी तयार असतो, त्याची विकण्याची इच्छा असते. आणि हे विकण्याची इच्छा असल्यामुळे तो काय करत असतो, आपल्या जवळचा जो काही साठा असतो, वस्तूंचा जो साठा असतो, या साठ्यातून काय काही विशिष्ट वस्तू तो बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतो. याला पुरवठा असं म्हटलं जात असतं. समजा एखादी शेतकरी आहे, या शेतकऱ्याने जर समजा 40 क्विंटलचं उत्पादन केलं, काय 40 क्विंटलचं उत्पादन केलं, आणि जर समजा ते जर त्याच्या गोडाऊनमध्ये गोदामामध्ये जर समजा साठवून ठेवलं, तो उत्पादन एकूण उत्पादन 40 क्विंटल, 40 क्विंटलचाच साठा, आणि या 40 क्विंटल साठ्यामधून जर समजा त्याने 20 क्विंटल बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी नेला, तर बाजारपेठेमध्ये त्या शेतकऱ्याचा पुरवठा काय राहील, 20 क्विंटल राहील. कारण 40 क्विंटलपैकी त्याला बाजारात असलेल्या किमतीला 20 क्विंटल विकणे परवडत आहे, 20 क्विंटल तो विकण्यासाठी तयार नाही. आणि म्हणून बाजारपेठेमध्ये जे 40 क्विंटल साठ्यापैकी 20 क्विंटल साठा जो विक्रीसाठी बाजारात आणला जातो, तो म्हणजे बाजारपेठेचा पुरवठा आहे. याही भागाचा आपण काय केलेला आहे, विचार आपण मागच्या तासिकेमध्ये केलेला आहे. मागच्या व्हिडिओ तासिकेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर काय करायचं की आपल्याला पुरवठा पत्रकाचा विचार करायचा आहे. तुम्हाला जे उदाहरण आज मी सांगितलेलं आहे किंवा सांगत या व्हिडिओ तासिकेमध्ये तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, याच्या अगोदर दुसरं एक उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं होतं, धानाचं तांदळाचं उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं होतं. आणि हे जे उत्पादन आहे, ह्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये साठा आणि साठ्यातून होणारा जो पुरवठा आहे, या पुरवठ्याचा विचार आपण केलेला होता. पुरवठा म्हणजे काय, या उदाहरणावरून तुम्हाला समजून सांगितलेलं होतं. आता पुरवठा पत्रक पाहायचं आहे. आता पुरवठा पत्रक म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीमध्ये किंवा तक्त्यामध्ये दाखविला जात असतो, त्याला पुरवठा पत्रक असं म्हटलं जातं. म्हणजे एक विशिष्ट स्वरूपाची जी काही सारणी काढली जाते किंवा तक्ता दाखविला जात असतो. म्हणजे किंमत एका कॉलममध्ये आणि पुरवठा दुसऱ्या कॉलममध्ये. विशिष्ट किमतीला पुरवठा कशा कशा पद्धतीने वाढवतो किंवा विशिष्ट किमतीला उत्पादक किंवा विक्रेता आपला पुरवठा कशा कशा पद्धतीने घटवतो, हे जेव्हा दाखवलं जात असतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, त्याला पुरवठ्याची सारणी किंवा पुरवठा पत्रक असं म्हटलं जातं. आता हे पुरवठा पत्रक 2 प्रकारचं असते. पुरवठा पत्रक 2 प्रकारचं असते. आता 2 प्रकारामध्ये पहिला प्रकार आपल्याला सांगता येतो तो म्हणजे वैयक्तिक पुरवठा पत्रक. आता बाजारपेठेमध्ये
एका विक्रेत्याने विशिष्ट किमतीला वस्तूचा जो पुरवठा केला असतो हे दाखविणारं कोष्टक किंवा सारणी म्हणजे वैयक्तिक पुरवठा पत्रक. काय आहे? एका विशिष्ट कालखंडामध्ये बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना जो काही बाजारातील जो विक्रेता असतो या विक्रेत्याकडून आणलेल्या नगदसंख्या दाखविणारे पत्रक किंवा सारणी किंवा कोष्टक याला वैयक्तिक पुरवठा पत्रक असं म्हणतात. हे काय असतं? वैयक्तिक पुरवठा पत्रक असतं. म्हणजे बाजारपेठेमध्ये काय करतो की जो विक्रेता असतो, जे दुकानदार असतात, हे दुकानदार काय करत असतात? विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला म्हणजे विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत त्या वस्तूची असताना काय करतो की जेवढ्या वस्तू विक्रीसाठी आणतो तेव्हा ते दाखविणारं जे कोष्टक आहे त्या कोष्टकाला किंवा पत्रकाला किंवा त्या सारणीला पुरवठा पत्रक असं म्हटलं असतं. आणि हे जर एका व्यक्तीच्या किंवा एका विक्रेत्याच्या बाबतीमध्ये दाखविलं गेलं असेल तर त्याला वैयक्तिक पुरवठा पत्रक असं म्हटलं जातं. म्हणजे वैयक्तिक पुरवठा पत्रकाच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल की एका विशिष्ट कालखंडामध्ये एक विक्रेता, किती विक्रेते? एक विक्रेता बाजारपेठेमध्ये विशिष्ट किंमत असताना काय करतो की आपल्या वस्तूचे जे काही नग आहे ते नग विक्रीसाठी आणतो, विक्रीसाठी तयार असतो आणि तो कशा पद्धतीने वस्तूची किंमत कमी झाली की वस्तूचा पुरवठा करतो किंवा वस्तूची किंमत वाढली की कशा पद्धतीने वस्तूचा पुरवठ्यात वाढ करतो हे दाखवणारं एक परिपत्रक किंवा हे दाखवणारं एक सारणी म्हणजे वैयक्तिक पुरवठा पत्रक होय. आता वैयक्तिक पुरवठा पत्रक आपल्याला एका विशिष्ट कोष्टकाच्या माध्यमातून स्पष्ट करता येतं. जसं बाजूच्या आकृतीमध्ये बघा, ही जी आकृती आहे ही आकृती, या आकृतीमध्ये तुम्हाला वैयक्तिक पुरवठा दाखविलेला आहे. म्हणजे एका विक्रेत्याचा पुरवठा दाखविलेला आहे. यामध्ये बघा, ही जी वस्तूची जी किंमत आहे ती किंमत आणि वस्तूचा पुरवठा या दोन गोष्टी या ठिकाणी दाखविण्यात आलेल्या आहेत. बघा काय दाखविलेलं आहे? आता एखादा विशिष्ट एक विक्रेता एक विशिष्ट वस्तूचा पुरवठा करतो, म्हणजे क्ष वस्तूचा पुरवठा करतो. आणि एक क्ष वस्तूचा पुरवठा करत असताना या क्ष वस्तूची किंमत आणि क्ष वस्तूचा पुरवठा या दोन गोष्टी या तक्त्यामध्ये काय केलेल्या आहे? दाखवलेल्या आहे. या तक्त्यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे. आणि म्हणून आपल्याला हे जे कोष्टक आहे त्या कोष्टकाला वैयक्तिक कोष्टक आपल्याला म्हणता येईल. वैयक्तिक कोष्टक म्हणून आपण संबोधू शकतो, म्हणू शकतो. यामध्ये काय दाखवलेलं आहे? जसजशी किंमत वाढते, काय 10 वरून 20 रुपये, 20 रुपयेवरून 30 रुपये, 30 वरून 40 रुपये, 40 वरून 50 रुपये. बघा, ही जी किंमत वाढताना दिसून येते, ही किंमत वाढताना दिसत असताना वस्तूच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा वाढ घडून येतो. बघा, 10 रुपये किंमत असताना काय आहे? 10 रुपये किंमत असताना 100 नगांचा पुरवठा, 100 किलो क्ष वस्तूचा 100 किलोग्राम वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो. त्या वस्तूची किंमत जर वाढली, 20 रुपये जर वाढली, 200 नगांचा पुरवठा करतो. 30 रुपये किंमत झाली, 300 नगांचा पुरवठा करतो. 40 रुपये किंमत झाली, 400 नगांचा पुरवठा करतो. 50 रुपये किंमत झाली, 500 नगांचा पुरवठा करतो. याचा अर्थ काय आहे की वस्तूची किंमत वाढत असताना जशी वस्तूची किंमत वाढते तसतशी पुरवठ्यात वाढ घडून येते. किंमत वाढली
की पुरवठ्यातही वाढ होते. काय होते? किमतीमध्ये जशी वाढ होते तशी पुरवठ्यातही वाढ होते. मागणीमध्ये मात्र याच्या उलट दाखविलं गेलेलं आहे. काय दाखवलेलं आहे? उलट दाखविलं गेलेलं आहे. म्हणजे किंमत जी आहे ही किमतीच्या समदिशेने पुरवठ्यात वाढ होते. काय? किमतीच्या समदिशेने पुरवठ्यात वाढ होते. आणि किंमत जर समजा घटली, किमतीमध्ये जर समजा घट झाली, तर पुरवठ्यामध्ये सुद्धा काय होते? घट होते. हे सूत्र तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकणार नाही, पण तुमच्या जे काही तुमच्याकडे असणारं जे काही रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये हे सूत्र ठेवून द्या, लिहून ठेवा. म्हणजे किंमत वाढली की पुरवठ्यात वाढ होते, किंमत घटली की पुरवठ्यात सुद्धा घट होते. याच्यावरून पुरवठ्याचा सिद्धांत आपल्याला लिहिणं सोपं जातं. म्हणजे किमतीत जसजशी वाढ होते तसतशी पुरवठ्यात वाढ होते. आपल्याला पुरवठ्याचा सिद्धांत बघायचा आहे. पुरवठ्याचा सिद्धांत नंतरच्या भागामध्ये आपल्याला बघायचा आहे. हा पुरवठ्याचा सिद्धांत बघत असताना मी आता दिलेलं जे काही म्हणजे एक सांकेतिक सूत्र आहे, हे सूत्र तुम्हाला पाठ करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं ठरेल, अतिशय फायदेशीर ठरेल. म्हणजे वैयक्तिक जे कोष्टक आहे, या वैयक्तिक कोष्टकामध्ये काय झालेलं आहे की वस्तूची जो पुरवठा आहे तो पुरवठा एक विक्रेता करतो. काय करतो? एकच विक्रेता करतो. आणि एकच विक्रेता करत असल्यामुळे तो निरनिराळ्या किमतींना कशा पद्धतीने पुरवठ्यात बदल करतो ते आपल्याला या ठिकाणी या वैयक्तिक पुरवठा पत्रकामध्ये सांगता येतं. आता उलट परिस्थिती जर आपण पाहिली तर उलट परिस्थितीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल 50 रुपये किंमत आहे. आता या 50 रुपये किंमतीला 500 नगांचा पुरवठा होतो. कमी झाली किंमत 40 वर गेली 400 नगांचा, 30 वर गेली 300 नगांचा, 20 वर गेली 200 नगांचा आणि 100 वर 10 वर गेली तर 100 नगांचा पुरवठा होतो. म्हणजे जशी वस्तूची किंमत कमी कमी होत जाते तसतसा पुरवठ्यामध्ये काय होतं? घट करण्यात येते, घट होत असते. पुरवठा विक्रेत्याच्या माध्यमातून कमी कमी करण्यात येत असतो. तर अशा पद्धतीने ही जी सारणी आहे ही सारणी आपल्याला स्पष्ट करता येते. आता या माध्यमातून वैयक्तिक पुरवठा वक्र सुद्धा आपल्याला स्पष्ट करता येतो. वक्राचा विचार आपण करू. हा जो वक्र आहे, हा वक्र जो आहे, हा वक्र आपल्याला या सारणीच्या माध्यमातून काढता येते. बघा, ही जी सारणी आहे त्या सारणीमध्ये पुरवठा वक्र हा काय डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणार आहे. काय आहे? डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणार आहे. वर सरकत जाणारा निघत असल्याचं आपल्याला निदर्शन असेल. आता 0 क्ष आणि 0 य अक्ष बघा, यामध्ये बघा 0 क्ष अक्ष आणि 0 य अक्ष यामध्ये काय दाखवलेलं आहे की 0 क्ष अक्षावर पुरवठा दाखवलेला आहे. बघा खालच्या बाजूला बघा, आकृती क्रमांक 4.2 च्या वर पुरवठा दाखवलेला आहे. हा 0 क्ष अक्ष आहे. आणि उभ्या अक्षामध्ये काय दाखवलेलं आहे? या ठिकाणी किंमत दाखवलेली आहे. हा जो अक्ष आहे या अक्षामध्ये वस्तूची किंमत दाखवलेली आहे. आणि या किंमत दाखवत असताना काय होतं की जसजसं किमतीमध्ये काय होतं? वाढ होते, तसतसं पुरवठ्यातही वाढ घडून येते. बघा, तुम्हाला या ठिकाणी 10 रुपये किंमत असताना 100 नगांचा पुरवठा. बघा काय आहे? 10 रुपये किंमत असताना 100 नगांचा पुरवठा, 20 रुपये किंमत असताना 200 नगांचा पुरवठा, 30 रुपये किंमत असताना 300 नगांचा पुरवठा, 40 रुपये किंमत असताना 400 नगांचा पुरवठा, 50 रुपये किंमत असताना 500 नगांचा पुरवठा. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी जे बिंदू येतात या बिंदूच्या मधून अशी सरळ रेषा जर आपण ओढली
तर हा प आणि प हा जो वक्र आहे हा वक्र पुरवठा वक्र आहे. काय पुरवठा वक्र आहे. आणि हा कसा आहे धनात्मक स्वरूपाचा आहे. काय धनात्मक स्वरूपाचा आहे. तो ऋणात्मक स्वरूपाचा नाही. मागणीचा जो वक्र आहे हा वक्र कसा निघाला होता. मागणीचा वक्र या आकाराचा निघाला होता. मागणी वक्र जो आहे हा मागणी वक्र तुम्हाला डावीकडून उजवीकडे ऋणात्मक आकाराचा निघाला होता. घसरत येणारा ऋणात्मक आकाराचा निघाला होता. आणि पुरवठा वक्र हा मात्र काय झालेला आहे धनात्मक स्वरूपाचा आहे. डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणारा वक्र आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला वैयक्तिक सारणी पत्रकावरून वैयक्तिक पुरवठाच्या सारणीवरून किंवा तक्त्यावरून आपल्याला वैयक्तिक पुरवठा वक्र आपल्याला स्पष्ट करता येतो. आणि तो आपण केलेला आहे. आता याचं स्पष्टीकरण करत असताना थोडक्यामध्ये आपल्याला लिहिता येईल. 0 क्ष अक्षावर पुरवठा दाखवलेला आहे आणि 0 य अक्षावर वस्तूची किंमत दाखवलेली आहे. पुरवठा वक्र हा प वक्र असून तो डावीकडून उजवीकडे वर जाणार आहे. पुरवठा संख्या नगसंख्या आणि किंमत याचा प्रत्यक्ष संबंध या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. प्रत्यक्ष संबंध. किंमत वाढली पुरवठा वाढतो, किंमत घटली पुरवठा घटतो. अशा प्रकारचं जे वक्र आहे तो वक्र आपल्याला या ठिकाणी दाखविता येतो. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर दुसरा भाग आपल्याला पुरवठा पत्रकाचा बघायचा आहे. तो म्हणजे बाजार पुरवठा पत्रक. पहिल्यांदा अगोदरच्या याच्यामध्ये आता आपण काय पाहिलेलं आहे वैयक्तिक पुरवठा पत्रक पाहिलं. म्हणजे एका व्यक्तीचा केलेला पुरवठा म्हणजे विशिष्ट किंमत बाजारपेठेमध्ये असताना त्या एका विक्रेत्याने बाजारपेठेमध्ये जो पुरवठा केलेला आहे हे वैयक्तिक पुरवठा पत्रकाच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. आता बाजारपेठेमध्ये एकच पुरवठा करणारा विक्रेता असतो का. नाही. बाजारपेठेमध्ये एकापेक्षा जास्त अनेक असंख्य पुरवठा करणारे विक्रेते असतात. बाजारात जर गेले तर तुम्हाला एकच दुकान दिसते का. नाही. तुम्हाला अनेक दुकान दिसून येतात. म्हणजे बाजारपेठेमध्ये अनेक विक्रेते काय करत असतात वस्तूची विशिष्ट किंमत असताना बाजारपेठेमध्ये पुरवठा करतात. आणि म्हणून बाजाराचा जो पुरवठा आहे हा पुरवठा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता या बाजारपेठेचा पुरवठ्याच्या बाबतीत जर विचार केला तर एका विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या विशिष्ट वेळेत बाजारात निरनिराळ्या किमती असताना जसं आपण 10, 20, 30, 40, 50 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या किमती आपण वैयक्तिक पुरवठा कोष्टकामध्ये बघितल्या. अशाच किमती जर समजा वेगवेगळ्या किमती जर समजा एका विशिष्ट कालखंडामध्ये असेल कालावधीमध्ये जर असेल तर या बाजारातील सर्व विक्रेत्यांची विक्रीसाठी आणलेल्या विविध नगसंख्या दाखविणारा एक पत्रक किंवा कोष्टक किंवा सारणी याला काय म्हटलं जातं बाजार पुरवठा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बाजार पुरवठा म्हटलं जात असतं. आणि बाजार पुरवठा आपण पुस्तकातील जी आकृती दिलेली आहे त्या आकृती किंवा कोष्टक दिलेला आहे या कोष्टकावरून आपल्याला बघता येईल. बघा हे जे कोष्टक आहे 4.2 हे जे कोष्टक आहे हे कोष्टक कसं आहे बाजाराचं कोष्टक आहे. आणि या बाजाराच्या कोष्टकामध्ये तुम्हाला बघा काय दाखवलेलं आहे. या ठिकाणी वस्तूची किंमत दाखवलेली आहे, वस्तूचा पुरवठा दाखवलेला आहे आणि बाजारातील पुरवठा दाखवलेला आहे. मी तुम्हाला मागच्या बाजार मागणीचा स्पष्टीकरण हे मीट ॲपवरून समजून सांगितलेलं होतं. आपण जे ऑनलाईन मीट ॲपवर जे क्लास घेतले होते त्या क्लासमध्ये तुम्हाला मी समजून सांगितलं होतं. आता बघा या बाजारपेठेमध्ये एकटाच विक्रेता आहे का. नाही. अविक्रेता आहे, ब विक्रेता आहे आणि क विक्रेता आहे. आपण स्पष्टीकरणासाठी
फक्त काय केलेलं आहे, 3 विक्रेत्यांचा विचार केलेला आहे. यामध्ये आपल्याला 10 रुपये किंमत असताना अ 100 नगांचा पुरवठा करतो, ब 200 नगांचा, क 300 नगांचा पुरवठा करतो. याची जर टोटल बेरीज जर आपण केली तर काय होते, 600 नगांचा पुरवठा 10 रुपये किमतीला बाजारपेठेमध्ये होतो. त्यानंतर पुन्हा आपल्याला काय दिसून येईल की 20 रुपये किंमत असताना बाजारपेठेमध्ये 20 रुपये 10 रुपयावरून 20 रुपये किंमत झाली. 20 रुपये किंमत वाढल्यामुळे काय होईल की जो विक्रेता आहे त्या विक्रेत्याला जास्त नफा मिळायला सुरुवात होईल आणि जास्त नफा मिळवण्यासाठी मग काय करेल, पुरवठा वाढवेल. 200 नगांचा पुरवठा करेल, ब 300 नगांचा पुरवठा करेल आणि क 400 नगांचा पुरवठा करेल. म्हणजे 200, 300 आणि 400 काय झालं, 5 आणि 4 900 नगांचा पुरवठा या ठिकाणी काय 20 रुपये किंमत असताना केला जातो. आता थोडंसं आपण इथे वर सरकू. आता ह्यामध्ये आपल्याला काय दिसेल की हा जो पुरवठा आहे, हा पुरवठा करत असताना एक मिनिट, हा पुरवठा करत असताना बघा 30 रुपये किंमत वाढली, 10 रुपयावरून 20 रुपये वाढली, 20 रुपयावरून 30 रुपये किंमत झाली. हा विक्रेता किंवा पुरवठाधारक 300 नगांचा पुरवठा करतो, ब 400 नगांचा करतो, क 500 नगांचा करतो. एकूण पुरवठा बाजारात 1200 नगांचा होता. त्यानंतर 40 रुपये किंमत झाली, 400 नगांचा पुरवठा करतो, ब 500 नगांचा पुरवठा करतो आणि क 600 नगांचा पुरवठा करतो. एकूण बाजारात पुरवठा 1500 नगांचा. पुन्हा 50 रुपये किंमत झाली, 500 नगांचा पुरवठा करतो, ब 600 नगांचा पुरवठा करतो, क 700 नगांचा पुरवठा करतो. असा एकूण बाजारात पुरवठा 1800 नगांचा होतो, 1800 नगांचा होतो. आता बघा 10 रुपये किंमत असताना बाजारपेठेमध्ये 600 नगांचा पुरवठा, 20 रुपये किंमत असताना बाजारपेठेत 900 नगांचा पुरवठा, 30 रुपये किंमत असताना बाजारपेठेमध्ये 1200 नगांचा पुरवठा, 40 रुपये किंमत असताना बाजारपेठेत 1500 नगांचा पुरवठा आणि 50 रुपये किंमत असताना बाजारपेठेमध्ये 1800 नगांचा पुरवठा करण्यात येतो. हे दाखविणारं जे कोष्टक आहे, या कोष्टकाला काय म्हटलं जातं, पुरवठ्याचं बाजार कोष्टक असं म्हटलं जात असतं किंवा बाजार पुरवठा पत्रक असं म्हटलं जातं. यावरून काय दिसून येते, वेगवेगळे जे काही विक्रेते असतात, हे विक्रेते विशिष्ट किमतीनं किती नगांचा पुरवठा करतात याची जी काही बेरीज आहे, वेगवेगळ्या विक्रेत्यांनी जो पुरवठा केला जातो, या पुरवठा करणाऱ्या वस्तूंची जी काही बेरीज आहे, या बेरजेला बाजाराचा पुरवठा असं म्हटलं जातं. आता हे आकृतीच्या माध्यमातून सुद्धा दाखवता येतं. बाजाराचा पुरवठा वक्र सुद्धा आपल्याला स्पष्ट करता येतो. बघा प हा बाजाराचा पुरवठा वक्र आहे. काय आहे, प हा बाजाराचा पुरवठा वक्र आहे आणि या पुरवठा वक्रामध्ये काय दाखवलेलं आहे, प आणि प हा बाजाराचा पुरवठा वक्र आहे. हा पुरवठा वक्र आहे म्हणजे या ठिकाणी हा 0 क्ष अक्ष आणि 0 य अक्ष, यामध्ये काय झालेलं आहे की बाजाराचा जो पुरवठा आहे तो पुरवठा आपल्याला दाखविलेला आहे. आपण यामध्ये मगाप्रमाणे काय करणार की बाजाराच्या पुरवठ्याचा विचार करणार. आता 10 रुपये किंमत असताना बाजारामध्ये किती नगांचा पुरवठा होतो, तीनही विक्रेत्यांची बेरीज केली 600 नगांचा पुरवठा होतो. त्यानंतर 20 रुपये किंमत असताना बाजारपेठेमध्ये 900 नगांचा पुरवठा होतो. 30 रुपये किंमत असताना बाजारात 1200 नगांचा पुरवठा होतो. 40 रुपये किंमत असताना बाजारात 1500 नगांचा पुरवठा होतो आणि 50 रुपये किंमत असताना बाजारात 1800 नगांचा पुरवठा होतो. बघा यामधून सरळ रेषा जर समजा अशी जर ओढली तर हा जो वक्र निघतो, हा प हा वक्र जो निघतो हा काय आहे, बाजाराचा पुरवठा वक्र आहे. म्हणजे हा जो वक्र आहे
हा वक्र बाजाराचा काय आहे? पुरवठा वक्र आहे. हा वक्र पुरवठा वक्र आहे. प हा बाजार पुरवठा वक्र आहे. आणि बाजार पुरवठा वक्रामध्ये काय होतं की अनेक जे काही विक्रेते असतात, या विक्रेत्यांनी केलेला बाजारातील पुरवठा असतो. आता हा 0 क्ष अक्ष आणि 0 य अक्ष याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण तुम्हाला बघता येईल किंवा लिहिता येईल. 0 क्ष अक्षावर बाजाराचा पुरवठा दाखवलेला आहे. 0 य अक्षावर वस्तूची किंमत दाखवलेली आहे. प हा वक्र बाजाराचा पुरवठा वक्र आहे. आणि हा वक्र काय डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणारा धनात्मक स्वरूपाचा वक्र आहे. कारण जसजशी किमतीत वाढ होते तसतसं बाजाराच्या पुरवठ्यातही वाढ घडून आणली येते. आणि जसजशी वस्तूची किंमत कमी होते तसतशी बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमतही पुरवठाही घटतो. आणि म्हणून प हा वक्र धनात्मक स्वरूपाचा वक्र आपल्याला दिसून येतो किंवा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण नंतरच्या तासिकेमध्ये पुरवठ्याचे निर्धारक घटक आपल्याला बघायचे आहे. नंतरच्या तासिकेमध्ये आपण बघू. आता सध्या तुम्ही या भागावरच विचारमंथन करा, या भागावरच थोडासा अभ्यास करा. जर समजा तुम्हाला जर समजलं नाही तर माझ्याशी संपर्क साधू शकता, मला विचारू शकता. ठीक आहे, तर बघत राहा, लाईक करा आणि सोबतच काय करा की सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.